इथं बघा आता मी मिरच्या घेतलेल्या आहे, इथं लसूण पण घेतलेला आहे, इथं जिरे घेतलेले आहेत. आता आपल्याला जसं प्रमाण पाहिजे तसं आता आपण टाकून घेणार आहे. तर मी इथं मिरच्या धुवून घेते, त्या टाकते 4-5 मिरच्या तेवढ्या टाकते. आपल्याला जसं पाहिजे तसं घ्यायचं. तिखट लागत असेल तर तिखट जास्त घ्यायचं. आपला हा घरचा गावठी लसूण आहे तो पण टाकून घेते मी. आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकायचे आपल्याला. जिरे टाकून घेते मी. आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालणार नाहीये, बिना शेंगदाण्याचंच करायचं आहे आपल्याला. छान अशी आपण चूल पेटवून घेतलेली आहे. आणि आता बघा चुलीवर मी कढई ठेवून तेल तापायला ठेवलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेणार आहे. मेथीची भाजी आपल्याला उगं थोडी लागते या भाजीसाठी. मुटक्यांसाठी आपण उगं थोडी भाजी वापरणार आहे. एक मूठभर भाजी असली तरी खूप होत असते. व्यवस्थित अशी चांगली अशी परतून घेणार आहे आता. नाही इंग्लिश नव्हतं दिसलं व्यवस्थित असं. हां भाजीमध्ये आपण आता जो मसाला काढलेला होता तो टाकून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये आपण फक्त हिरवी मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले, पाणी टाकून वाटलेले, आपण एकदम बारीक पेस्ट करून घेतली होती आणि आपण ते फोडणीमध्ये टाकलेले आहे. आणि आपण आता याच्यानंतर पाण्यामध्ये उकळून घेणार आहे पूर्ण भाजी. पाणी टाकून चांगले आता उकळीपर्यंत आपण हे उकळून घेणार आहे. तोपर्यंत मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. ते बाजरीचं पीठ मी आपण जसं भाकरीला मळतो तसं मळून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. पाण्याला आता चांगली उकळी आली पाहिजे. मीठ टाकून घेतलेले आपण याच्यामध्ये. पाणी थोडंसं जास्तच ठेवणार आहे. आपल्याला ते मुटके शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं, नाहीतर मग नंतर भाजी घट्ट होऊन जाते, मग खाता येत नाही ती. त्याच्यासाठी आपण जसं भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि असे छोटे छोटे आपण मुटके बनवून घेणार आहे. त्याला मुटकेच म्हणतात आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये. पारंपरिक रेसिपी दाखवणार आज आहे तुम्हाला मी. आपण मेथीची भाजी सुक्की पातळ दरवेळेस करून खात असतो, परंतु अशी पद्धत शक्यतो गावाकडंच केली जाते, गावाकडं मळ्यांमध्ये. आता अजून पाण्याला काही उकळी आलेली नाही. उकळी येईपर्यंत बरोबर आपले मुटके पण बनवून होणार आहेत. पीठ थोडंसं आपण निबारच मळणार आहे, म्हणजे मासे पटापट बारीक होतात ते. चुलीला एकदम व्यवस्थित लावलेला आहे. 5 मिनिटांमध्ये उकळी पण येणार आहे. तोपर्यंत आपले मुटके पण होणार आहे तिथं सगळे. अशा पद्धतीने आता आपले जवळजवळ सगळे मुटके होतच आलेले आहेत आता. आणि बघू शकता भाजीला पण छान उकळी आलेली आहे, मस्तपैकी उकळी आलेली भाजीला. आता आपण याच्यामध्ये लगेच सोडून देणार आहेत. आता हे सगळे आपण एकाच वेळी सोडायचे, अगोदरपासून नाही सोडायला सुरुवात करायची. कधी कधी काय होतं, काही कच्चे राहतात, काही मग शिजून जातात. मग शेवटचे जे आपण टाकतो ते कच्चेच राहिलेले असतात. त्याच्यामुळं मग आपण सगळे सोबतच सोडणार आहे. बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये सगळे मुटके सोडून घेणार आहे. दिसतो ना. हां सोडले काय मग चिटकत नाही ते. अशा पद्धतीने आता आपण सगळे मुटके जवळजवळ सोडूनच घेतलेले आहेत. आता बघा आपले जे आपण आता मॅगी खातो किंवा आपण जे नूडल्स वगैरे खातो बघा, चायनीज खातो, ह्या गोष्टी आता आपण शक्यतो 10 ते 15 वर्षापासून आपल्या
आहारामध्ये आलेल्या आहेत ह्या गोष्टी. परंतु पूर्वीच्या काळात लोकांकडे अशा गोष्टी नव्हत्या. मग ते असंच काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी बनवून खायचे. तर त्याच्यामधलीच ही एक रेसिपी आहे. रोज बघा भाजी भाकरी मेथीची भाजी खाऊन प्रत्येक वेळेस कंटाळा येतो. तर मग जेव्हा मेथीची भाजी थोडी असेल आणि वेगळं काहीतरी करून खायचं म्हणून मग पहिल्या स्त्रिया अशा काहीतरी वस्तू बनवून खायच्या, रेसिपी बनवून खायच्या. छान चव लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. घरामध्ये आपले जे साहित्य असतं त्याच्यातूनच बनवायची. वेगळं काही एक्स्ट्राचं साहित्य नाही लागत आपल्याला याच्यासाठी. ह्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास चुलीवर बनवत असते. तसं आमचा रोज स्वयंपाक गॅसवरच असतो. परंतु माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सर्वांना अशा चुलीवरच्या रेसिपी बघायला आवडतात. म्हणून मी या रेसिपी बाहेर चुलीवर बनवत असते. आणि माझ्या रेसिपी ज्या मी दाखवते तुम्हाला त्या सगळ्या जवळजवळ पारंपरिकच असतात, किंवा ज्या आपण पहिल्या स्त्रिया ज्या बनवायच्या. आणि आता सध्या ह्या रेसिपी लुप्त पावत चाललेल्या आहेत. मग परत नव्याने एकदा ओळख व्हायला पाहिजे सर्वांना, म्हणून ह्या रेसिपी मी दाखवत असते तुम्हाला. छान असं जाळ लागलेला आहे चुलीला, बघू शकता. आणि मुटके पण छान शिजू राहिले. याला ना जरा जाळ जास्त घालायचा असतो, कारण बाजरीचं पीठ असतं आणि पूर्ण शिजलं गेलं पाहिजे, नाही तर मग पोट दुखण्याची भीती. त्याच्यामुळं आता हे जवळजवळ चांगलं अजून 15-20 मिनटं तरी शिजून देणार आहे आपण. पहिलं पाणी उकळलेलं असतं त्याच्यामुळं मग ते काही चिकटत नाही ते एकामेकाला. तेल पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. जरा धूर झालाय तर शिकवली होती हो बाई ही रेसिपी. माझ्या सासू त्यांच्या सासूने त्यांना शिकवली होती. माझ्या सासूने आता मला ही रेसिपी शिकवलेली. मला ही काय पहिल्यांदा माहीत नव्हती. लग्नाच्या अगोदर आमच्या तिकडं काय करीत नव्हते, पण आता इथं आल्यापासून मला ही रेसिपी आवडायला लागली. छान लागती. प्रत्येक वेळेस भाजी भाकर खायची तर असं कधीतरी वेगळं. म्हणून आता मग मी म्हटलं आपण शेअर पण करू आपल्या व्ह्युअर्सला, त्यांना पण आवडेल, ते पण ट्राय करतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चांगलं जाळ लावायचा आणि चांगली शिजवून घ्यायची. आता याच्यासोबत तुम्ही याच्या रस्सामध्ये ना भाकर पण खाऊ शकता. भाकर चुरून छान लागते याच्यामध्ये पण. याचा पूर्ण भाजीचा अर्क त्या रश्शामध्ये उतरला जातो. आपल्या मेथीची भाजीसारखीच लागते ते पण. आता 1-2 मला भाकरी पण करायच्या आहेत याच्यासोबत खायला. मी भाकरी करते आता तोपर्यंत. झाली बाई आजची रेसिपी. छान झाली ना. हे काय आता किती मोठी कढई भरलेली होती, भरपूर आता कमी झालेली आहे. आता मला पण जेवायला बसायचे. सगळ्यांचे झाले ते आता जवळजवळ जेवण. आता मीच राहिलेली आहे. मला काही ते भाकरी सोबत नाही आवडत, म्हणून मी थोडी बेसन चपाती आणि काही मुटके पण घेणार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.